नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या बडी चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल। आज तारीख आहे 14 मे 2026। ज्या ज्या नवीन सरकारकडून अपडेट आलेले आहेत ते आपण एक एक करून कमी शब्दामध्ये आणि कमी वेळामध्ये जाणून घेणार आहोत। ओके, आता सांगायचं झालं तर राज्यात अनेक महिलांचे सध्या हप्ते रखडलेले आहेत। काही जिल्ह्यांमध्ये 4500 आलेले आहेत। मला खूप सारे कमेंट आलेले आहेत आणि जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुम्हाला हे पैसे किती आलेत, 1500 आलेत का 3000 आलेत का 4500 आलेत, कोणत्या महिन्यापासून आले आहेत, ती कमेंट नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून करा। कारण की अजूनही बाकीच्या महिलांना ती तुमची कमेंट वाचल्यानंतर समजून येईल की हां बाबा या महिलेला आले आहेत, मला पण नक्कीच येतील। ओके, तर पैसे आले असतील, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच कमेंट करा। कारण की खूप साऱ्या महिलांनी माझ्या मागच्या व्हिडिओला कमेंट केलेले आहेत। कारण की काही जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, बीड साईडला पैसे आलेले आहेत, पुण्यामध्ये 10% पैसे आलेले आहेत। ओके, नागपूर साईडला थोडेसे पैसे आलेले आहेत। म्हणून आता थोडं थोडं करून सगळीकडे वितरण आता थोड्या थोड्या प्रकारे होत आहे। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की हळूहळू करून सगळ्याच महिलांना, ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत। कारण की झालं आहे काय, खूप साऱ्या महिलांना कट केलेलं आहे। ओके, त्यांनी KYC कंप्लीट केलेली नव्हती, त्यामुळे खूप सारा निधी सरकारचा हा वाचलेला आहे। म्हणून असा विचार करू नका की तुम्हाला पैसे येणारच नाही, 100% पैसे येणार तुम्हाला। कारण की KYC तुम्ही कंप्लीट केली असेल, तुम्हाला 101% पैसे येणार का? कारण की खूप साऱ्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे आणि वगळल्यामुळे खूप जास्त निधी हा सरकारचा वाचलेला आहे। ओके, कारण की सरकारला या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांनाच फक्त पैसे पुरवायचे आहेत। त्यामुळे अशाच महिलांना पैसे देण्याचं काम सरकार करत आहे। त्यामुळे असा विचार करू नका की बाबा आम्हाला पहिल्याच महिन्यात पहिल्याच हप्त्यात येत होते, आता काय झालं, आता इतकं लेट का होत आहे, असं काय होणार नाही। थोडासा वेळेस लेट झालेला आहे, ते फक्त KYC मुळे तुम्हाला हे पैसे येणार आहेत नक्की। ज्या महिलांना काहीच पैसे नाही आले, तुम्ही सांगा मला काहीच रक्कम नाही आली, कमेंटमध्ये लिहा असं। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं आहात ते सुद्धा नक्की सांगा, कारण जिल्ह्याशिवाय समजणार नाही। त्यामुळे असा डेटा समजायला आपल्याला बरोबर होईल। ओके, आता राज्यात अनेक महिलांचे सध्या हप्ते रखडलेले आहेत। काही महिलांना 4500 एकत्र मिळालेले आहेत आणि मिळण्याची चर्चा सुरू आहे। तर लाखो महिला अजूनही अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। ओके, आता झाले काय, राज्य सरकारने सुरू केलेल्या KYC आणि पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 69 ते 70 लाख महिला ह्या अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे यांना तर काढून टाकलं। आता जे उर्वरित महिला आहेत त्या महिलांनी KYC कंप्लीट केलेली आहे, त्यामुळे आता त्यांना 100% हळूहळू का होईना पैसे येणार आहेत। आता काय काय महिलांना कसं झालं, 1500 रुपये आलेले आहेत। ओके, 1500 रुपये आलेले आहेत, लगेच 10 मिनिटांनी दुसऱ्या महिन्याचे लगेच पैसे आलेले आहेत। असे पैसे आले असतील तरी तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगा। ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या महिला अपात्र का झाल्या, 69 ते 70 लाख महिला म्हणजेच की छोटा आकडा नाही आहे। त्यामागचे मुख्य कारणे पण तुम्हाला सांगतो। उगाच सरकारने या महिलांना वगळण्याचं काम केलं नाही। मुख्य कारण काय, चुकीची माहिती भरलेली होती, डुप्लिकेट अर्ज होते त्यांचे, पुरुष होते यात ॲड, महिला नव्हत्या त्या, डुप्लिकेट अर्ज होते, उत्पन्न मर्यादा त्या महिलांची जास्त होती, सरकारी नोकरीत असूनसुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या आणि कागदपत्रांमध्ये थोडीशी विसंगती होती, म्हणजे चुका होत्या। यामुळे शासनाने अनेक जे अर्ज होते या महिलांचे किंवा पुरुषांचे म्हणता येईल, या महिला म्हणून त्यांनी अर्ज भरले होते, या अर्जांना होल्डवर ठेवले आणि बाजूला साईडला केले। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 4500 एकत्र मिळणार। आता सर्वात जास्त चर्चेत असलेली बातमी म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात। आता काय काय महिलांनी काय झाले, लेट KYC केली, त्यामुळे त्यांना आता जे अडकले होते पैसे त्यांचे डिसेंबर जानेवारीपासून, त्या जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचे तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 मिळत आहेत। आणि असं पण सरकारकडून अपडेट येत आहे, अजून तर आलेलं नाही कन्फर्मेशन, पण असं सुद्धा सांगितलं जात आहे की मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे पैसेसुद्धा एकत्रित मिळू शकतात। पण मला वाटत नाही मे महिन्याचे मिळतील। मागचे आले 2 महिन्याचे 3000 रुपये, तरी ते सुद्धा पुरेसेच आहे। ओके, म्हणजेच एका महिन्याचे 1500 आणि 3 महिन्यांची मिळून 4500 अशी शक्यता व्यक्त केली तर आता सध्या जात आहे। ओके, अजून तर कन्फर्मेशन नाही आहे। अनेक महिलांचे हप्ते अजून आलेले नाही आहेत। आता काही महिलांना खूप कमी टक्का आहे तो, काही महिलांना 4500 सुद्धा मिळालेले आहे। आता ते कसे, त्यांनी KYC लेट कंप्लीट केलेली होती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिन्ही महिन्याचे एक सकटच त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत। ओके, आता मात्र यात लक्षात ठेवा, याबाबत अजून अधिकृत GR आलेला नाही आहे 4500 सोडण्याचा, म्हणजेच की मार्च आणि एप्रिल आणि मे महिन्याचे तिन्ही महिन्याचे पैसे
सोडायचा GR, अधिकृत GR म्हणतात त्याला. ओके, पैसे सोडायच्या आधी सरकारचा एक GR येतो, तो आलेला नाही आहे, त्यामुळे यावर अजून तरी कन्फर्मेशन नाही आहे. आता ती तिसरी अपडेट आहे. याबद्दल सांगायचं झालं तर EKYC पूर्ण असणाऱ्यांना आता फायदा होणार आहे. ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे, आधार लिंक बँकेला बरोबर केलं आहे, बँक खाते योग्य दिलेलं आहे, अशा महिलांना पुढील हप्ते लवकरात लवकर आजपासूनच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमचा EKYC अजून बाकी असेल तर तुम्ही करून घ्या, कारण की EKYC तर डेट आता निघून गेलेली आहे. आता तुम्ही दोनच गोष्टी करू शकता. आधार लिंक नसेल तर करून घ्या, बँक खाते तुम्ही दुरुस्त, जर काही बँक खात्यात अडचण असेल किंवा नावात काही बदल केलेले असतील, चुका असेल छोट्या छोट्या, त्या योग्य करून घ्या. ओके, आता अजून काही कारणं आहेत पैसे अडकण्यामागची कारणे. ओके, अनेक महिलांचे पैसे खूप कारणांमुळे अडकलेले आहेत. ती कारणं कोणती? आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे, DBT बंद असणे, नावात स्पेलिंग फरक असणे, यामुळे सुद्धा पैसे थांबतात महिलांनो. तुम्ही म्हणसाल माझं EKYC झालं आहे, माझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण आहेत, मी उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये सुद्धा बसते, ओके, आणि मला पैसे का नाही आले? नावात स्पेलिंग फरक असला ना तरीसुद्धा तुमचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे अशा गोष्टीसुद्धा तुम्ही चेक करून घ्या एकदा. ओके, चुकीचं खाते क्रमांक असणे, मोबाईल नंबर अपडेट नसणे, या गोष्टींमुळे सुद्धा पैसे अडकू शकतात. म्हणून सर्व माहिती एकदा तुम्ही तपासून घ्या. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ग्रामीण भागात तांत्रिक अडचणी सध्या जाणवत आहेत. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत की नेटवर्क समस्या आहे, सर्व्हर डाऊन आहे, EKYC झालेली नाही आहे त्यांची, त्यामुळे अनेक पात्र महिलांचे अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत. म्हणजेच काय, खूप साऱ्या गावाकडली महिला अशा आहेत की त्यांना या योजनेची गरज आहे, पण तिकडे थोडंसं आता प्रॉब्लेम असल्यामुळे, नेटवर्क समस्या असल्यामुळे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांची EKYC झाली नाही आणि त्यांचे अर्ज थोडे प्रलंबित राहिलेले आहेत. माझ्या व्हिडिओमार्फत जेवढं माझा व्हिडिओ पोचू शकतो त्यामार्फत मी एवढं सरकारला सांगेल की अशा महिलांसाठी अजून एकदा ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ओपन करा. त्यामुळे या महिलापर्यंत हे पैसे, ही योजनेचा लाभ पोचू शकेल, कारण या महिलांनासुद्धा गरज आहे. काही ठिकाणी मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे आता लक्ष आहे. आता पुढील मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता आहे. महिलांना पुढील हप्ता कसा भेटणार, रखडलेले पैसे कधी येणार, नवीन पात्रता नियम काय आहेत, याबाबत मोठी घोषणा या मंत्रिमंडळात होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत महिलांनो. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बडी नावाचं माझं चॅनल आहे. ओके, एकदम छोटंसं नाव आहे आणि एकदम अचूक आणि कमी शब्दात मी माहिती देतो लाडकी बहीण योजनेसाठी. जी नवीन माहिती येते त्याबद्दल मी रोज सांगतो व्हिडिओमार्फत. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमची EKYC चेक करा, आधार लिंक तपासा, DBT सुरू आहे का ते पहा, बँक खाते योग्य आहे का ते तपासा, नाहीतर पुढील हप्ते तुमचे अडकू शकतात. तर भगिनींनो आणि महिलांनो आणि लाडक्या बहिणींनो, हे होते आजचे लाडकी बहीण योजना संदर्भातील सर्वात मोठे अपडेट्स. तुम्हाला पैसे आले आहेत का अजूनही तुमचा हप्ता रखडला आहे? कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. जिल्ह्याचं नावसुद्धा सांगा जिथं तुम्ही राहत आहात. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.